होल्ड करा. परफेक्ट. हॅपीनेस तुम्ही याच्यामध्ये टाकलेला आहे. आता मी तो हॅपीनेस करते मिक्स. ओके, आता हा झाला हॅपीनेस. आता आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्यांना पाहिजे असतं माझा हॅपीनेस मला पाहिजे, बरोबर. आता हा बॉक्स तुमच्याकडे फिरणार. प्रत्येकाला एक चान्स आहे. एक चान्स मध्ये स्वतःचा हॅपीनेस ह्याच्यातून शोधायचा. असं समजा हे आपलं आयुष्य आहे, म्हणजे हे असं पूर्ण आयुष्य आहे आणि आयुष्यामध्ये असे हॅपीनेस पडलेले आहेत आणि तुम्हाला एक चान्स मिळाला ज्याने तुम्हाला शोधायचा. ओके, सगळ्यांना चान्स मिळाला होता की नाही, पण सगळ्या रिकाम्या हाताने बसले होते दुःखी होऊन. असंच असतं आयुष्यामध्ये. माझा आनंद माझा हॅपीनेस येतो ह्याच्यामध्येच आपण एवढं गुरफटून जातो ना की आपण जो माझ्याकडे आहे तो कदाचित माझ्या बाजूच्या मैत्रिणीचा आहे किंवा हे गालाच विसरतो आपण, आहे की नाही. आणि तुम्हाला मिळालेला त्याच व्यक्तीकडनं तुमचा आनंद तुम्हाला मिळाला नाही. म्हणजे जसं मी शिल्पाला तिचा आनंद दिला तर शिल्पाने मला आनंद दिला नाही. माझा आनंद मला दुसऱ्या कोणाकडनं तरी मिळाला. तर हे आपलं जग असतं ना, हे असंच होतं. म्हणजे मी एखादं चांगलं काम केलं तर जरूर नाही ते काम मला त्याचा बदला त्याच व्यक्तीकडनं मिळेल. मला युनिवर्स दुसरा कुठून तरी देणार पण मिळणार. पण त्यासाठी मी मोकळ्या मनाने जर माझ्या हातात तो हॅपीनेस आला तर मी त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे ना. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, जेलसी किंवा खडूसपणा किंवा ह्याच्या बाबतीमध्ये आपण ते काय करत होतो. मी कशाला देऊ, मी जर खुश नाहीये ना तर मी दुसऱ्याला कशाला त्याचा हॅपीनेस देऊ, असं म्हणून आपण त्याचा हॅपीनेस पण त्यांना देतो. का तर मला माझा हॅपीनेस नाही मिळालाय ना, मग मी आता कशाला देऊ दुसऱ्याला त्याचा हॅपीनेस. हे जेव्हा होतं ना मग सगळेच जण दुःखी होतात, बरोबर. आता जो आपण तुम्हाला कळलं त्याच्या मागचा अर्थ, जेवढा होईल तेवढा हॅपीनेस द्यायचा. तुमचा हॅपीनेस तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल. सेल्फ सेंटर्ड नाही. मला मिळालायचा देऊन टाका, माझा येणार. युनिवर्स सगळं बघतंय. ओके, मुलांनी काय केलं आणि या आपली दुर्गा मीटिंग झाली, घरी गेली, मी सांगितलं की मॅडमने असा टास्क दिलाय आम्हाला, हे करायला सांगितलंय राग मम्मी. तर जेव्हा मी रागवायची तेव्हा मग मम्मी तुला मॅडमने रागवायला नाही सांगितलंय त्याच्यामुळे हा नाही सांगितलंय, मग माझा राग थोडा शांत व्हायचा. अच्छा, गुड. हे केलंय मी तर पहिल्या दिवशीच गेली, तुम्ही पण सांगितलं की राग करायचं नाही, गेले फ्रेंडच्या बरोबर माझं भांडण झालं. मग पटकन आठवलं नाही मॅडमने सांगितलं रागवायचं नाही. मग ते ना ओरडत होते वॉशरूम मधून टॉवेल मागायला. नाही पहिलं बोलले पाणी आणि मी म्हटली घ्या, म्हणजे मी रागाने बोलली घ्या. नंतर आठवलं नाही मॅडम बोलले का रागाने नाही बोलायचंय. मग मी त्यांना बोलली हा थांबा तुम्ही बसा, मी आणते. पाणी आणून दिलं, परत टॉवेल आणायला परत मी ओरडली त्यांच्यावर. मग म्हणजे तुम्ही सांगितलं बसून ना असं एकदम टाक्स येत होते. म्हणजे कसं समोरच्याला मला खूप चिड. तुम्ही बोलला ना की तुम्ही आज ही गोष्ट करणार आहेत ना तरी तुमच्याकडे खूप म्हणजे पण मॅडमने सांगितलं पटकन लक्ष. म्हणजे तुम्ही सांगितलं त्या दिवशीपासूनच म्हणजे तुम्ही बोलला ना की तुम्हाला खूप म्हणजे अंगावर येईल पण तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवायचंय. मग ते तर मी इथून निघल्या बाहेर चांगलं पण मस्त आहे. कुणावर राग आला ना ते आपण म्हणजे बाहेर काढायचं, असं आठवायचं की आपल्या मनात करायचं, राग कंट्रोल करायचं आणि होतं राग कंट्रोल. ओके.